बायको शर्टाला बटणं लावते तोपर्यंत पॅन्ट घालाय म्हणून पॅन्ट घालायला गेला तर पॅन्टला बटणं कुठं आहेत. आईला म्हणलं आई अगं माझ्या पॅन्टची बटणं काय झाली. आई म्हणली अरे सदा घरात बटणं आहे ती म्हणून पॅन्टची काढली आणि शर्टाला लावली. अगं मग मी पॅन्ट घालू कशी. पिंडीच्या पोत्याला सुतळे एक म्हणते बांध. कोण आता बघतोय. सदानं कशी तर पॅन्ट बांधली आणि गावात आला तर नाग्या नटून थटून उभा राहिला होता. नाग्या म्हणलं बायको संग बोललास का. सदा म्हणला मलाच कळ ना कसं बोलायचं. 2 महिने झाले बायको संग साधं बोलायलाच येईना. नाग्या म्हणला माझं लग्न होईना तुझं होऊन काय उपयोग नाही. आपण लग्न झालेल्याला विचारूया की बायको संग कसं बोलायचं असतं. 10 मिनिटं थांबली. 10 मिनिटांना आण्या खविसायला म्हणली अनिलराव तुम्ही बायको संग पहिल्यांदा कधी कुठं काय बोलला आम्हाला सविस्तर सांगता का. आण्या खवीस म्हटला मी बायको संग पहिल्यांदा कधी कुठं काय बोललो तुम्हाला अगदी सविस्तर सांगतो पण मला आधी सांगा कुणाच्या बायको संग. अरे म्हणले की तुझ्या बायको संग गावाच्या बायकाचं नाही विचारत. आरा कशाला म्हणला तो डागाळ्याला भुतकाळा काढताय. म्हणलं का. म्हणलं लग्नाच्या पहिल्या रात्री तिला बरं वाटावं म्हणून म्हणलं समज मी मेलो तर तुझं कसं होईल. तर मला म्हणली मी खुळी होईल आणि जिंजे हेसकटून सगळ्या गावभर फिरीन. आता कुठल्या बी नवऱ्याला बरं वाटेल की हो. म्हणून म्हटलं तू खरंच खोळी होशील. तर मला म्हणली नक्की मी खोळी होईन. म्हणजे तू दुसरं लग्न करणार नाहीस. तर तस काय नाही म्हणली. खोळी काय बी करू शकते. खोळीची काय गॅरंटी म्हटली. अरा